या क्वेश्चन पेपर मध्ये तुला ऐकून आश्चर्य वाटेल की बक्षाली मेथड ही. हे मित्रांनो, कसे आहात? अप्लाइड मॅथमॅटिक्स सेकंड सेमिस्टर जोरात आणि जोशात तुमचा अभ्यास सुरूच असेल अशी मला खात्री आहे. युनिट नंबर 4 न्यूमेरिकल मेथड मध्ये आपल्याला 6 मेथड आहे, पैकी 5 मेथड या बाहेरच्या लोकांच्या, न्यूटन रॅप्सन, रेग्युलर फॉल्सी, गॉस सिडल वगैरे वगैरे वगैरे, आणि एक मेथड इंडियन नॉलेज सिस्टीम IKS मधील इंडियन व्यक्तीने बनवलेली, ती म्हणजे बक्षाली इटरेटिव्ह मेथड. तशा सर्वच मेथड इटरेशनच्याच आहेत आपल्याला. 3 ह्या अल्जेब्रिक इक्वेशनच्या आहेत, 3 ह्या 2 ह्या सायमल्टेनियस इक्वेशनच्या, आणि एक ही परत ही थोडीशी वेगळी. नाव तुम्ही वाचतच आहात, बक्षाली इटरेटिव्ह मेथड. 2 फॉर्म्युले त्याच्यात तुम्हाला दिसत आहे. लक्षात ठेवण्याची टेक्निक सांगतोय, सर्व धमाकेदार लेक्चर होणार आहे. बरं, ही मेथड कशासाठी उपयोगाला येते बाब? डायरेक्ट क्वेश्चन वर जाऊ, पॉइंट वर गोष्ट करतो. बघा, समर 24 चा प्रॉब्लेम तुमच्या समोर. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ √26 बाय युझिंग बक्षाली इटरेटिव्ह मेथड. किती इटरेशन घ्यावे हे दिलेलं नाहीये. 2 घ्या, 3 घ्या, काहीच दिलेलं नाही. मग हे कशावर डिपेंड आहे? एक एक पॉईंट नीट ऐका. काही लोकांची सवय असते थोडं लेक्चर पाहतात स्किप करता. मी ना आता हे लेक्चरच असं डिलिव्हर करेल की मध्ये मध्ये मध्येच छान 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 गोष्टी सांगेल. शॉर्टकट, स्मार्टकट, सर्व स्मार्टकट ही सांगेल, कारण की अशा गोष्टी ज्या कुठल्याच बुक मध्ये नाहीये की याला सॉल्व्ह करताना काय टेक्निक यूज करायला हवी ते. बरं, ही मेथड कोणत्याही नंबरचा फक्त स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्यासाठीच उपयोगात येते. आता इथं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूच्या जागी असाही प्रॉब्लेम येऊ शकतो की फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 26. तर बाबा, हे सिम्बॉल मध्ये दिसतंय रूटचं साइन, आणि हे शब्दांमध्ये, दोघांचं मिनिंग एकच आहे मित्रा. हा, नाहीतर बस हे शिकवलं ते शिकवलं नाही, 26 येऊ दे म्हणजे 26 येऊ दे का 260 काही चालू दे, आणखी घे नंबर, कितीही मोठा नंबर येऊ दे बाबा, सर्व नंबरचे स्क्वेअर रूट ही मेथड देऊन देते. हा पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, किती इटरेशन घ्यावे सर? तर बघा, इथं दिलेलं नाहीये. आपल्या ज्या अगोदरच्या मेथड आहे, बायसेक्शन, रेग्युलर फॉल्सी आणि मोस्ट IMP न्यूटन रॅप्सन तर येणारच आहे एक्झामला 100%, 4 किंवा 6 मार्क्सला. हे येईल का नाही याचं 50-50 चान्स आहे. ही किती मार्क्सला काय ते मी सांगतो दादा. पण त्यात कसं असतं, न्यूटन रॅप्चर मध्ये 2 गोष्टी असतात. आयदर इट इज गिव्हन इन द प्रॉब्लेम दॅट यू हॅव टू डू 3 इटरेशन, 4 इटरेशन, किंवा ते डिपेंड आहे आपल्या आउटकमवर, किती डिजिट नंतर किती पॉईंट घ्यायचे काय, ते आपल्या लेक्चर मध्ये झालेलं आहे मागच्या. आणि ह्या बक्षालीचा विषय असा आहे की हे डिपेंड करतं मार्क्सवर. जर हा 2 मार्कला क्वेश्चन विचारला गेला तर याची इटरेशन तुम्हाला 2 घ्यायचे, आणि समजा चुकून 4 मार्कला आला, चुकून 4 मार्क्सला चुकून आला, चुकून का म्हणतोय, थोड्या वेळाने उत्तर देतो तुम्ही, तर तुम्हाला 3 इटरेशन घ्यायचे. क्लिअर? आणि माझं तुम्हाला सांगणं असं आहे तुम्हाला, इतकी भारी मेथड आहे, सेकंड इटरेशनला आहे ना डॉट आन्सर देऊन देते, म्हणजे एकदम ॲक्युरेट आन्सर, आणि तेच आन्सर प्रत्येक पुढच्या इटरेशनला येतं. म्हणजे तू 3 घे का 300 इटरेशन घे, प्रत्येकाला सेकंड इटरेशनला जे आन्सर मिळेल तेच मिळत जाणार आहे. तुला फक्त फॉर्मॅलिटी म्हणून इटरेशन लिहित जायचे आहे. इतकं सुंदर. म्हणून उलट तू तर हे कर, काय म्हणणार त्याला, प्रार्थना कर बोर्डकडे की अरे याला 4 मार्क्सला येऊ दे. पण त्याआधी बाबा 2 फॉर्म्युले पाठ करायचे मित्र. हा, हे बघ, हे 2 फॉर्म्युले पाठ करणं काही हे नाहीये. काही गोष्टी ट्रिक्सने जमतात, काही गोष्टी याच्याने आपल्याला लिहून लिहून प्रॅक्टिस करावी लागते. तर बघा, हा फॉर्म्युला एन, या प्रत्येक ठिकाणी एन 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 लिहिलाय, इथं n+1 हे कुठंतरी एक्झॅक्ट मिळतं जुळतं आहे. ते आहे आपल्या न्यूटन रॅप्सन मेथड मध्ये. हे फाइंड आउट करतो आपण पुढचं इटरेशन काढण्यासाठी. फर्स्ट इटरेशनला आपण काय पुट करत असतो, पुट n इक्वल टू 0, सेकंडला करतो पुट n इज इक्वल टू 1, मग मिळतो x2, पहिल्याला मिळेल x1, x0, x1, x2, असं गो ऑन चालूच द्यायचं. हाच an इथं आपल्याला दिसत आहे 3 ठिकाणी, म्हणजे इथं जी व्हॅल्यू येणार ती इथं पुट करायची. आणि xn काय बाबा, तर xn सुरुवातीला असतो इनिशियल रूट, नंतर जो येईल तो पुढच्या स्टेपला पुट करत जायचे. 50% हे समजलं असेल, हरकत नाही. न्यूमेरिकल मध्ये आता पूर्ण 100% मी समजून देणार.
यात कोणता सिम्बॉल काय, हा कॅपिटल ए एकच ठिकाणी आहे. आणि हा कॅपिटल ए म्हणजे काय हो सर, बघ, बघूया, काळजीच करू नको बाबा. हा, ए इज इक्वल टू, तर जे दिलेलं आहे ज्याचं रूट काढायला लावलंय तो म्हणजे असतो ए. झालं, किती सोपं आहे. त्यानंतर असतो इनिशियल रूट. आता परत मी बोललो ना, या लेक्चरच्या मध्ये मध्ये मी सर्व सांगत जाईल. जे विद्यार्थी शांत डोक्याने बघतात ना, पूर्ण फोकसने, बाकी इन्स्टा वगैरे सर्व ऍपचे नोटिफिकेशन बंद करून फक्त हे युट्यूबला किंवा आपल्या ऍपला जे बघतात ना, यांच्या बरोबर लक्षात राहण्याचे चान्सेस असतात. पण एकदा लिहूनही काढा मित्रांनो. बघा, इनिशियल रूट x0, एक्सच्या असं पुढं नाही लिहिलंय बाबा, लिहिताना नीट लिहित चला, असा खाली तो बेसला, ठीक आहे. हे इनिशियल रूट. नंतर फर्स्ट इटरेशनला मिळेल x1, सेकंडला मिळेल x2, x3 असं. मग इनिशियल रूट काय घ्यावं ते पण तर दिलेलं नाही ना, की हे बाय सेक्शन आहे की तू इंटरवल काढ ना बच्चे. तर बघ, स्मार्ट कट शॉर्टकट बघ. हा, आता मी शॉर्टकट सांगतोय, पण त्या अगोदर मला एक गोष्ट आठवली. आपला अप्लाइड मॅथमॅटिक्स फुल लोडेड कोर्स हा ऍपला आहे बाबा. नवीन ऍप आपलं अपडेट करून घे, छान सुंदर डिझाईन आहे. तिथं रजिस्टर कर, तुझं नाव, नंबर, ईमेल आय डी, तो कुठला आहे काय ते टाक, तुझ्या पद्धतीने तुला पटेल तो पासवर्ड सेट कर. पण लक्षात ठेव, तो मला नाही माहित, तो तुलाच माहित राहणार आहे. हा, आणि कोणताही कोर्स बाय करायचा आहे मॅथमॅटिक्सचा, केटी लागण्यापेक्षा बाबा पास होऊन जा. आणि M2 असं आहे या पूर्ण सेमिस्टरचा सर्वात गब्बर सब्जेक्ट आहे. आणि मी इतकं सुंदर प्रकारे लोड केलेलं आहे, जे एक्झामला 100% ज्याच्यावरचे प्रॉब्लेम येतात तेच जास्त घेतले. टोटल प्रॉब्लेम 1000 प्लस आहे, 5ही युनिटचे मिळून. प्रोबॅबिलिटीचेच मी 70+ प्रॉब्लेम तर प्रोबॅबिलिटीचे टाकलेले आहेत बाबा, तीनही मेथडचे. त्यातनच येतील याची गॅरंटी. हा, बघ आता इकडं, तुला जर कोणताही कोर्स बाय करायचा आहे, BEE टेस्ट सिरीज आहे, मेकॅनिक्स आहे, अप्लाइड सायन्स आहे, तर बघ या नंबरवर मेसेज कर किंवा कॉल कर, तगडा डिस्काउंट तुला देईल. आणि आता तर कॅल्क्युलेटर घ्यायचं बाबा. आणि कॅल्क्युलेटर मध्ये काय टाकायचं, रूट 26, जे विचारले ते. बघितलं किती सोपं होतं. आपण गुंतागुंतीचा विचार करतो आयुष्यात, आहे ना, सोपा विचार करायचा. हा, मग केटी लागल्यावर ते एक्झाम फॉर्मचे भरायचे 600-800 रुपये काय राहतात. वरतून लोक आपल्याला टोमणे मारतात, अरे रिझल्ट काय आला. त्यापेक्षा बाबा तुला देतोय, तुला कोर्स आता, तुझी इच्छा. हा हा हा, तर बघ बाबा, रूट 26 जसं तू कॅल्क्युलेटर मध्ये टाकलं ना, आपल्याला आन्सर मिळालं 5.099. पॉईंट नंतर 2 डिजिट घेतले तरी चालताय, पण 3 घेतले हरकत नाही. आता नीट आहे का, आन्सर अगोदरच तुला माहित पडून गेलंय, किती भारी. फक्त तुला आता ते सर्व फॉर्म्युले वगैरे टाकायचे, लिहायचे, फॉर्म्युल्याला स्पेशल 1 मार्क राहणार आहे. हा हा हा, आता हे आन्सर फर्स्ट इटरेशनला मिळणार नाही, सेकंड इटरेशनला हेच मिळेल. जास्तीत जास्त काय होईल, हा जो सेकंड डिजिट आहे ना 9, तिथं 8 येऊ शकतो किंवा 7 येऊ शकतो किंवा मे बी 0.9 आहे तर 0.10 असं सुद्धा आन्सर येऊ शकतं सेकंडला. पण ते खूपच क्लोज आहे आन्सरच्या, तेच आपलं आन्सर राहील. आता मग सर इनिशियल रूट काय घ्यावे, तर बघा, अगोदर असं काढून घ्यायचं कॅल्क्युलेटर मध्ये. त्यानंतर जे आन्सर आहे आपलं 5.09, याचा पुढचा मागचा होल नंबर, राऊंड नंबर घ्यायचा. म्हणजे अगोदरचा 4 घे, 5च नको घेऊ डायरेक्ट, 6 घे, 7 घे, 8 घे, तुझी इच्छा. 10ही घेतला काही नाही, फर्स्ट इटरेशन वेगळं, सेकंड इटरेशनला हेच मिळणार आहे. हेच तर मॅजिक आहे बक्षालींचं, इंडियन आहे ना आपले साहेब. बघा, तर मग किती घेऊ रे बाबा, हे 6 घेऊन दे. इनिशियल रूट घेतलं 6, तू 7-8 घेऊन सॉल्व्ह कर आणि मला आन्सर सेंड कर ना व्हॉट्सअपला, फोटो काढायचा आणि पाठव. बघ आता इनिशियल रूट हे घेतलं. हा हा हा, मग आता काय होतं आपलं, आता यांचं काम येईल, हे फॉर्म्युले लिहून घ्यायचं. आणि बक्षाली साहेबांचं नाव मेन्शन करायला विसरायचं नाही. जर बक्षाली साहेबांचं नावच नाही लिहिलं तर कसं चालेल रे. अकॉर्डिंग अकॉर्डिंग टू बक्षाली मेथड, बघा, an इज इक्वल टू a-xn² अपॉन काय रे 2x, इक्वेशन नंबर 1. बघा, आणि सेकंड इक्वेशन ते आहे आपलं न्यूटन रॅप्सन साहेबांसारखं. आता बघा, लक्षात कसं ठेवायचं, मी ज्या प्रकारे ठेवले ते आता माझी टेक्निक आहे, तुझी काहीतरी वेगळी असू शकते. बघ बाबा, xn
प्लस ए एन, हा ए एन इथं लिहिला, इथं मायनस आहे, दोनच ठिकाणी मायनस आहे, हे मी याच्यात केलं बाबा, तुझ्या पद्धतीने तू लक्षात ठेवू शकतो. हा जो ब्रॅकेट येतो डिनॉमिनेटरला येतो 2 इंटू एक्स एन प्लस ए एन ॲज इट इज. मग वर काय सर न्यूमिरेटरला बघ, हा ए एन का टाइमपासला काढला होता का, त्याचा इथं आपल्याला स्क्वेअर करून द्यायचा आहे आणि इथं सेकंड इटरेशन नाव द्यायचं आहे. बघून घ्या, मी साईडला झालो. असं आहे बाबा. मग काय करायचं बघ, हे पहिलं तर काही नाही, असं येऊनच जातं. हे पाठ करून घे, नंतर हे तर थोडंसं टेक्निकली मी आता सांगितलंच. आता आवड हवी कोणत्याही गोष्टीची, इंटरेस्ट आहे तर लक्षात राहतं. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले इंटिग्रेशनचे एकमेकाचे अपोजिट आहे, राहू दे ना. जे पहिले 3 युनिट आहे ते आता बऱ्याच आपल्या लोकांना माहिती, चांगल्या प्रकारे कसं ते इंटरेस्ट राहिला तर गोंधळ काय उडत नाही, चांगल्या प्रकारे लक्षात राहतं. इंटरेस्ट हवा, आवड, आवडच नाही तर मग विषय गंभीर आहे ना. हा, आता हे आहे, यांचं काम करूच आपण, पण आता फर्स्ट इटरेशन करूया. आता जे जे आतापर्यंत लेक्चर बघतायत ते बाबा आहेत बऱ्यापैकी सिरियस, बाकीचं तर काय नाही, फॉर्मॅलिटी म्हणून सुरू करता लेक्चर, बंद करून मग त्यांचं क्लोज होऊन जातं. आणि हा, जर तुम्ही आतापर्यंत पाहत आहेत, पुढचं शिकायचं बाबा, लाईक कर या व्हिडिओला, कमेंट कर छान छान, आणि तुमची जी काही डिमांड आहे, आता एक्झाम तर बरीच लांब आहे आपली, बरीच लांब नाही, जवळ तर त्याची तुमची डिमांड आहे सांगा, शक्य तशा प्रयत्नात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर बघा, फर्स्ट इटरेशन, ऑलवेज पुट फर्स्ट इटरेशनला n इक्वल टू 0. कशात बाबा, दोघांमध्ये, इन इक्वेशन 1 आणि 2 दोघांमध्ये. अगोदर 1 मध्ये पुट करू, n इक्वल टू 0. ज्यांनी न्यूटन रॅप्सन शिकून घेतलं छान प्रकारे त्यांना केवढं कठीण आहे. हा इथं पण 0 जाईल, इथं जाईल, इथं जाईल, 3 ठिकाणी n 1 2 3 तिघ ठिकाणी टाकून दे 0. इथं काय होईल, a0 इज इक्वल टू, इथं काहीच होणार नाही, कैपिटल ए एज इट इज माइनस x0 स्क्वेअर अपॉन 2x0. देखो भाई साहब. आणि आता इनिशियल रूट काय होता आपल्याकडे, ते देख, आपण घेतलं ना 6. मी तुला काय बोललो, कसं घ्यायचं, परत लेक्चरला मागे जाऊन ऐकून घे. 6 आणि 26 टाकूया इथं, आणि कॅल्सियम कॅल्क्युलेशन करायचे. कॅल्सियम आहे ना, टाइमपासला घेतली का आपण. 26 मायनस 6 स्क्वेअर अपॉन 2 इंटू 6, a0. मी पण करतो, तुम्हीही करा. आवाज येतोय ना, हॅलो हॅलो. तर मंडळी, आन्सर आलंय, जे आलं आहे -0.833. पॉइंट नंतर 833 3 डिजिट आहे, तू दोनही घेऊ शकतो बाबा, 0.83 घेतलं तरी सफिशियंट आहे. आणि फर्स्ट इटरेशनच कंटिन्यू अजून, पण आता पुढं पुट n इक्वल टू 0 इन इक्वेशन सेकंड. या सेकंड इक्वेशन मध्ये आपण 0 पुट करायचा, n किती ठिकाणी ते चेक करू बघा. हा n 1 2 3 4 5 6, ओ हो 6 ठिकाणी n इक्वल टू 0 पुट करायचं आहे. करून टाकलं बाबा. बघ, 0 प्लस 1 कठीण आहे का, कॅल्सियम 0 प्लस 1 1, इधर x0 प्लस a0 माइनस, ओकेज. बघा, आळशीपणा करू नका, माझ्यासोबतच कॅल्क्युलेशन करा. बरं, x0 म्हणजे इनिशियल रूट जे की आहे 6, a0 म्हणजे हे जे मायनस आलंय, तर प्लस मायनस मायनस होऊन जाईल बाळा, इथं मायनस. बरं, इथं परत काहींचा गोंधळ उडतो ना, भोळे आहात खूप. मायनसचा स्क्वेअर नेहमी असं लिहायचा आहे, जो की पॉझिटिव्ह होऊन जाईल नेक्स्ट स्टेपला. इथं तर हेच लिहून द्यायचंय ना, हे बघ, हेच त्याच ठिकाणी हेच जाईल. करताना थोडं व्यवस्थित. हा बरं, x0 प्लस 1 काय झाला, x1 बघ, फर्स्ट आन्सर मिळाला ना आपल्याला, एक इटरेशन तर झालंय. आणि समर 24 ला हा क्वेश्चन किती मार्क्सला आला माहिती, हा आपण सोडवतोय हा 2 मार्कला. तुला क्वेश्चन पेपर हवी ना, आपल्या ऍपला आहे, फ्री डाउनलोड सेक्शनला जे, बघून घे.
बघ क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्यात जाऊन बघ समर 24चं. 2 मार्कला आहे. 2 मार्कला एवढी मेहनत. तुला काय वाटलं युट्यूबवर का शिकवतोय मग मी? सर्व प्रीमियम तुम्ही माझ्या ॲपमध्ये ठेवलंय आणि खूप छान सुंदर प्रकारे एवढे 472 प्लस विद्यार्थ्यांनी पहिल्याच याच्यात माझ्यावर एवढा भरोसा ठेवून केलं. सर्व आहेत तिथं कोर्समध्ये जायचं आणि साईडला कोर्स रिव्ह्यू पण आहे. बघा, वाचून घ्या विद्यार्थ्यांनी काय कमेंट टाकल्या ते. तुम्हालाही समजेल तुम्ही काय. ज्यांनी नाही घेतलं त्यांना बोलतो. ओके, हे कॅल्क्युलेशन तुम्ही आता एक साथ करून लिहून घेऊ शकता किंवा डायरेक्ट तुला जमत असेल तर ठीक, नसेल जमत तर हे अगोदर हे पार्ट करायचं. -0.833 स्क्वेअर. आणखी एक गोष्ट मी या बाबतीत सांगेल या मेथडच्या, काहींना परत एक धक्का लागू शकतो मग परत, ओ हो बक्षाली बक्षाली आपण एवढं करत होतो, अरे असं आहे का, अरे असं आहे का. बरं, नंतर हे शेवट 6 - 0.833 आणि ब्रॅकेट क्लोज केला आणि ओ माय गॉश, डायरेक्ट तेच आन्सर आलं फर्स्ट स्टेपला 0.99. बघा, फर्स्ट इटरेशनलाच हे मिळालं. आता असं काय झालं, कारण की याचा मागचं कारण आपण इनिशियल रूट डायरेक्ट काय घेऊन घेतलं बाबा, पुढे गेलं हे 6 5.09 अगदी जवळचं 6 नंबर घेऊन घेतला ना, म्हणून असं झालं. तू 10 घे, इथं काहीतरी वेगळं येईल, पण सेकंड इटरेशनला हेच मिळेल. आहे का नाही जबरदस्त मेथड. बघितलं, आपल्या इंडियन लोकांवर आपल्याला गर्वच हवा. आता हे फर्स्ट इटरेशन मिळालं, आता सेकंड इटरेशन जरा एकदा पाहून घ्या, मी साईडला होतो. आणि आणखी एक गोष्ट सांगणार आहे रे समर 25च्या बाबतीत, मग जोरदार हे होईल. इथे समर 24 आहे. ओके, सेकंड इटरेशन. सेकंड इटरेशन पुट n इज इक्वल टू 1 कशामध्ये रे, इन इक्वेशन 1. बघा इक्वेशन 1 परत दाखवून देऊ. अरे देवा, चालू दे चालू दे. हे बघ 1 1 1, तिघ ठिकाणी 1 1 1 1 1 1 1. a1 a मायनस x1 स्क्वेअर अपॉन 2x1. ओके, बघा आता याच्यात टाकूया आपण x1, तो म्हणजे हा a तर तोच राहील जो सुरुवातीचा आहे तो 26 मायनस 5.099 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू 5.099. ओके, काढून घेऊ फटाफट फटाफट करा, तुम्ही पण करा चला. 5.099 अरे 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 स्क्वेअर. आणि जे आलंय हो 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 मित्रांनो, काय भारी बघा, 0.00 म्हणजे आन्सर डायरेक्ट 3 झिरो पॉईंट नंतर, तर एचा झिरोच झाला, म्हणजे सेकंड इटरेशन. काय भारी, काय भारी, बघितलं, एक नंबर. आता पुट n इज इक्वल टू 1 इन कशामध्ये, इन इक्वेशन नंबर सेकंड. कुठं आहे सेकंड, बघा परत, जाऊ दे गाडी रिव्हर्स, जाऊ दे गाडी. हे इथं 1 1 1 1 1 1 1 1 तारा करून दाखवून झालंय. आता 2च मिनिटाचा राहिला प्रॉब्लेम. x1 प्लस 1 इक्वल टू इथं आहे x1 प्लस a1 मायनस, मी बघा मी डिनोमिनेटर आधी लिहितो, कारण की मी आता तसं लक्षात ठेवलं बाबा, तुझी काही वेगळी टेक्निक असेल तर ती तू बघ, काय बोलवतो तुला. आणि इथं आहे a1 चा स्क्वेअर जो की आलाय 0. ओके, पुट करून देऊ. x1 काय आहे 5.099 प्लस a1 आलाय 0. हा इथं या 0चं स्क्वेअर लिहून असं काहीतरी प्रदर्शन नको करू रे, 0चं स्क्वेअर न लिहिता बाळा, आपण इंजिनियर आहोत हो, नाही तर बस रे बाबा, जबरदस्त खिलाडी. बघ, हा 0 आपण इथं काही पण टाक, काही टाक, हे संपूर्ण 0 होणार आहे. आणि 5.099 हे प्लस 0,
तर तुझा आन्सर x1 + 1 x2 आणि हे काय आलं 5.099 आणि हे तुझं आन्सर आहे. तर लास्टला फक्त याला असा हायलाइट करायचं रेक्टँगल करून आणि ले भाई ले, लय भारी, मजा करो लो साहब. हा, आणि आता विशेष काय, समर 25च्या बाबतीत काहीतरी मी सांगणार होतो. हा प्रॉब्लेम आलेला आहे समर 24ला. आपण जो सॉल्व्ह केला हा आहे 2 मार्क्सला. बघा हा किती छान सुंदर, स्पेशल 1 मार्क त्या फॉर्म्युल्याला आहे. हा 2 मार्कचा प्रॉब्लेम केला मित्रांनो. हा, हे तर 70 मार्कचं तुम्हाला सांगितलं, फुल लोडेड कोर्स आहे बाबा. आणि हा विंटर 24चा हा सुद्धा 2 मार्क्सचा आहे. फाइंड अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट ऑफ. आता बघा शब्द काय, तर स्क्वेअर रूट ऑफ नंबर 10. म्हणजे तुला एवढं समजून घ्यायचं ना, रूट 10 टाकायचा, त्याचं जे आन्सर आहे ते राऊंड ऑफ करून मग तो पुढचा मागचा नंबर घेऊन तू सुरू पडायचं. नक्की कर. आता विषय राहिला समर 25 आणि सर विंटर 25चा का प्रॉब्लेम दाखवत नाही. कारण या क्वेश्चन पेपर मध्ये तुला ऐकून आश्चर्य वाटेल की बक्षाली मेथड ही 0 मार्क्सला विचारली गेली. म्हणजे बक्षाली मेथड आलीच नाही, म्हणून तो युट्यूबवर फ्री मध्ये तुला अवेलेबल करून दिलंय. टाटा.